श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास तिसरा, अध्याय 7वा। शरण शरण सद्गुरुनाथा, दीना अंगीकारावे समर्था। दर्शन देवोनिया आता, संत्रस्त मना निववावे श्रीराम। आत्मस्थितीचा विचार, सगुणावीण वाटे जोजार। सगुणा वाचूनी धरवे नाधीर, आगम निगम विचार कोण जाणे श्रीराम। देह सुख आणि संपत्ती, हेही न रुचे दर्शना पुढती। जैसे माते विण बालका प्रती, आणिक काही रुचे ना श्रीराम। मत्स्यासी जीवना विण, घृत कदापि नावडे जाण। का वत्सासी धेनु विन, तगमग वाटे जीवासी श्रीराम। धनलोभ्यासी प्राणाहुन, प्रिय जैसे वाटे धन। तेवी तव दर्शना वाचून, नावडे नावडे काहीही श्रीराम। श्रीरामानंदांचा लग्न सोहळा, गत समासी पूर्ण जाहला। जालनापुरी संस्थानाला जाण्याची आज्ञा मिळाली श्रीराम। रामानंदास जाते वेळी श्री ब्रह्मचैतन्य आज्ञा झाली। संस्थानात तुमचे सांभाळी उपासना वाढेलसे करावे श्रीराम। आज्ञा घेऊन निघाले, उभयता सद्गुरूस वंदिले। श्रींनी उभयतास आशीर्वाद दिले, ओटी कृष्णाबाईची धरली से श्रीराम। जालना संस्थानी येऊनी वंदिले रामराय चरण। सर्व वडिलास नमन करून कुलाचारही आटोपिले श्रीराम। काय सांगावी नवलाई आमच्या मातो श्री कृष्णाबाई। सर्वांचे मनोगत ओळखुनी पाही, वागती आज्ञेत सर्वांच्या श्रीराम। स्वभाव अत्यंत प्रेमळ, वाणी ही अति रसाळ। संस्थान कार्ये सर्व काळ अति तत्पर राहती श्रीराम। श्रींची आज्ञा प्राणापरी, मानुनी आणि ती नित्याचारी। कार्य करताही वाचेवरी, रामनाम राही अखंड श्रीराम। मुखावरी सदा आनंद, कदाचित रागावले रामानंद। तरी आमच्या मातोश्रींचा आनंद ढळला नाही कदापि श्रीराम। उपासना नित्य नियम, अखंड चालला सप्रेम। रामानंदांवरी प्रेम परम म्हणून लोक येती दर्शना श्रीराम। एकदा दर्शना येती श्रीमंत, मंदिर पाहुनी महाराजा म्हणत। मंदिर हे फार जुने दिसत, गावापासून दूर बहु। घर एकही नाही जवळ, पाण्याचाही दिसे दुष्काळ। एकंदरीत पाहता सकळ आपणा हे संस्थान योग्य नव्हे श्रीराम। महाराज म्हणती त्यांना, कशा करिता ही प्रस्तावना। काय असेल ते स्पष्ट सांगा ना, म्हणजे मला कळेल श्रीराम। महाराज खरी इच्छा आमची, आपणास स्वतंत्र मंदिर करून देण्याची। तेथे सोय सर्व प्रकारची करून देऊ म्हणाल तैसी श्रीराम। ऐकुनी महाराजा हसे आले, यातील वर्म तुम्हा न कळले। सद्गुरु आज्ञे हा देह चाले, त्यापुढे त्याज्य सर्वही श्रीराम। त्यांच्या आज्ञेने इथे राहिलो, त्यांच्या आज्ञेने मी बांधलो। पुढे त्यांच्याच आज्ञेने वागलो, तरीच सार्थक देहाचे श्रीराम। तुम्ही मंदिर सोन्याचे बांधून दिले रामाचे। ऐश्वर्य तेथे राजवैभवाचे असले तरी तुच्छ यापुढे श्रीराम। सद्गुरु वचन पालनाचा, माना पाहुनी श्री गुरूंचा। आमचा समज चुकीचा, कळले न बोलू या पुढे श्रीराम। सद्गुरु वचन पालनाचा, बाणा पाहुनी श्री गुरूंचा। आमचा समज चुकीचा, कळले न बोलू या पुढे श्रीराम। महाराज म्हणतील येथील रामसेवा, हीच माझी सद्गुरु सेवा। बोलल्याचा राग न मानावा, मनीचे गुज तुम्हा सांगितले श्रीराम। श्रीमंतास ठेवणी घेतले, प्रसाद देवनी वाटी लावले। जाताना त्यांना सांगितले, प्रतिवर्षी यावे रामनवमीसी श्रीराम। श्री महाराज लग्न होऊन 1 वर्ष झाले परिपूर्ण। श्री आनंद सागर मातेस विचारून तीर्थयात्रे जाणे ठरविले श्रीराम। आईसाहेब म्हणती, पांडुरंग बुवा, एक विचार माझा ऐकावा। तुम्ही उभयता तीर्थ प्रवास करावा, तेची उचित होईल श्रीराम। शके 1800 क्षमा
शक्य 1834 अक्षय तृतीया वैशाख शुद्धात बद्रीनाथादी यात्रे निगत सर्व तयारी निशितये वेळी श्रीराम महाराजांचे जाणे बद्रिकेश्वरी. ही वेळ होती तिसरी. पहिले वेळेचे अवसरी एकटेची गेले महाराज श्रीराम. तई वाटेने काही वेळे चिकण मातीच सेवून राहिले. काय कारण कोणा न कळे त्यांचे तेच जाणोत श्रीराम. परतोन येत असता उपासना फल येई हाता. ऐकून घ्यावे सावचित्ता आश्चर्य वाटेल तुम्हासी श्रीराम. वाटेत एक व्याघ्र येई तेथे चितो पसरो निराही. गर्जना करुणी देई जांभई भयभीत यात्रे करू जाहले श्रीराम. महाराज थोडे जवळ जाती सद्गुरु ध्यान आठविती चित्ती. तेथे ब्रह्मचैतन्य स्वये प्रगटती अभय देती महाराजा श्रीराम. सवेच जाहले तेथे गुप्त व्याघ्रहीन दिसे कुणाप्रत. यात्रे करी धावून येत चरण धरिती महाराजांचे श्रीराम. यावरूनच समजले सकळ महाराजांचे केवढे उपासना बळ. श्री ब्रह्मचैतन्य चरित्रे सकळ हे वर्णन आले असे श्रीराम. सर्वस्वाची आस तुटे तेव्हा सगुण मूर्ती प्रगटे. हे समर्थ वचन चोखटे अनुभवले सद्गुरु महाराजे श्रीराम. बद्रिकाश्रमी जाती दुसरे वेळी तेव्हा किन्होळा ब्रह्मपुरीची मंडळी. समागमे सांभाळून नेली तेने महाराजांचा लळा लागला श्रीराम. आता या तिसरे वेळी महाराज सह कुटुंब चालले. संस्थानचे भाईजीही आले समागमे श्री गुरूंच्या श्रीराम. अण्णाजी पुराणिक प्रसिद्ध त्यांची मावशी जिजी वयोवृद्ध. म्हणे तुम्हा सवे मरण्यातही आनंद मानीन मी परी मज न्यावे श्रीराम. तिजलाही घेतले बरोबरी सांभाळिले त्यांना परोपरी. तेथून परत आल्यावरी जिजीने सर्व सांगितले श्रीराम. आई बाप न घेती काळजी घेतली महाराजे सांगे जिजी. बहुत कष्टले आमचे काजी प्राण मोले ऋण फिटेना श्रीराम. महाराज चालण्यात अति चपळ आम्ही पाहिले एक वेळ. चांगले तरुणही काढती पळपरी महाराज नाटोपती श्रीराम. किती महाराजांचे थोरपण थकलेल्या नेती सांभाळून. भुकेल्या कोणाही देती अन्न वस्त्रद्रव्याचेही साह्य करीती श्रीराम. आळस कधीही ना देखिला नाम भजनी काळ घालविला. त्यांचे संगती प्रवास झाला ती सुकरानंदे श्रीराम. ऐशा रीती नाना परी जिजी गुण सांगे परोपरी. सांगता सांगता प्रेम भरी अश्रू नैनी वाहती श्रीराम. महाराजांचे कुटुंबाज्ञांकित महाराजांपुढे शब्दही न बोलत. त्याही सर्वांची काळजी घेत बहु सात्विक मर्यादेच्या श्रीराम. जैसे हे वर्णन करी जिजी तोच अनुभव सांगती भायेजी. म्हणती आमची न घेती काळजी तरी परत येणे नव्हतेची श्रीराम. सर्वांची काशी आणि अयोध्यापुरी वसुधारा गंगोत्री जमनोत्री. ऐसी उत्तरे कडील क्षेत्री करुणी आनंदे परतले श्रीराम. मावंदे केले बहु थाटाने प्रसाद दिदला सर्वा कारणे. सर्वांची तृप्ती अन्नदाने केली या परी रामकृपे श्रीराम. महाराज पुढील समासी सहकुटुंब जाती द्वारकेसी. सर्वस्वदान करीती दीनासी भयतांची त्यागवृत्ती श्रवण करू श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे श्रींची सहकुटुंब प्रेम परिवार सह बद्रिकाश्रम यात्रा वर्णनानां सप्तमोऽध्यायान्तर्गतः तृतीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास चौथा अध्याय 7वा. आता न विसंबे गुरुचरण जे निज सुखाचे मूळ स्थान. तया विसरता जन्म मरण न चुके जाण सर्वथा श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य. जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.